बातमी सैफ अली खान संदर्भातली आहे। कारण अभिनेता सैफ अली खान याच्यावरती हल्ला झाला आणि हल्ला होऊन आता 24 तासांहून अधिकचा कालावधी उलटलाय। मात्र तरी देखील आरोपी हा मोकाटच आहे। आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये। पोलिसांच्या 20 पथकांकडून या संदर्भातला तपास सुरू आहे। पोलिसांनी सैफ अली खानच्या इमारतीमध्ये 3 DVR सुद्धा ताब्यात घेतलेत, तर घरात काम करणाऱ्या 15 जणांना चौकशीसाठी सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर अद्यापही सैफ अली खान याच्यावर ज्या व्यक्तीने हल्ला केलेला आहे तो व्यक्ती मोकाटच आहे। सैफ हल्ला प्रकरणी केअरटेकरने पोलिसांना दिलेल्या जबाबात केअरटेकरचं नेमकं काय म्हणणं आहे तेही आपण पाहूयात। रात्री 2 वाजता जहांगीरला घेऊन झोपलेली असताना आवाज आला। उठून बघितल्यानंतर बाथरूमचा दरवाजा उघडा आणि लाईटही सुरू दिसली। करीना मॅडम भेटायला आल्या आहेत असं वाटलं। बाथरूमच्या दरवाजावर टोपी घातलेल्या व्यक्तीची सावली दिसली। त्याच वेळी हल्लेखोर बाथरूममधून जहांगीरच्या बेडकडे गेला। तो शुकशुक करत नो आवाज असंही बोलला। जहांगीरची आया जुनू देखील झोपेतून उठली। जुनूलाही त्यानं कोई आवाज नहीं, कोई बाहर नहीं जाएगा असं धमकावलं। जहांगीरला उचलायला जाताच तो अंगावरही धावून आला। त्याच्या हातात लाकडासारखी आणि हेक्सा ब्लेड सारखी एक वस्तूही बघायला मिळाली। हल्लेखोरानं वार करताच माझ्या हातावर दुखापत झाली असं केअरटेकरचं म्हणणं आहे। आपको क्या चाहिए असं म्हणताच तो म्हणाला 1 करोड। जुनू रूमच्या बाहेर ओरडत गेली। आवाज ऐकून सैफ सर, करीना मॅडम धावत आल्या। सैफ सरांनी विचारलं, इस्मा कौन है ये, इसे क्या चाहिए? त्यावेळी त्यानं हेक्सा ब्लेडने सैफ सरांवरती हल्ला केला। झटापट करून आम्ही सर्व रूम बाहेर गेलो। दरवाजा ओढून घेतला तोवर रूम मधील इतर कर्मचारीही जागे झाले। परत येऊन हल्लेखोराला शोधलं तोपर्यंत तो फरार झालेला होता। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।